उपस्थित असलेले रामभाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत, जे या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतात दिवसभर महाराज. ते आमचे दयानंद भाऊ सुद्धा आहेत. ही सर्व मंडळी अतिशय सुंदर अशा प्रकारची. आता एकेकाचं नाव घ्यायचं नाही म्हणलं तरी डॉक्टर साहेबाचं नाव सोडल्यानंतर तुमचं तपासणी कोण करेल? डॉक्टर साहेबाचं सुद्धा नाव घ्यावं लागेल, भाऊजीचं नाव घ्यावं लागेल, श्रीरामांनाचं नाव घ्यावं लागेल, आणि नाहीच कुणाचं घेतलं तर माईक वाल्याचं का होईना घ्यावाच लागेल. विठाला विठा. श्री संत तुकोबराय मागणी करतात आणि मागणी पर प्रकरणातील अभंग घ्यावा अशी आपला वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेले 6व्या दिवशी संध्याकाळी आणि 7व्या दिवशी संध्याकाळी मागणी पर प्रकरणातलाच अभंग घेतला पाहिजे, आणि तोही क्षेमात्मक मागणीचाच असला पाहिजे. कोणत्याही मागणीचा चालत नाही, क्षेमात्मक मागणीचा अभंग असला पाहिजे. कारण मागणी 2 प्रकारची संत महात्म्यांनी सांगितलेली आहे, शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेली आहे. एक योगात्मक मागणी आहे आणि दुसरी क्षेमात्मक मागणी आहे. योगात्मक मागणी कशाला म्हणावं आणि क्षेमात्मक मागणी कशाला म्हणावं याचा जर विचार केला तर सुंदर व्यवहारातला दृष्टांत तुम्हाला देतो. पेरणीचा पाऊस पडावा अशी भगवंताकडे मागणी करणं, पेरणीचा पाऊस पडणं, पेरणी होणं, याला म्हणायचं योगात्मक मागणी. इच्छित वस्तू प्राप्त करण्यासाठी जी भगवंताकडे मागणी केली जाते त्याला योगात्मक मागणी म्हणतात. आणि इच्छित वस्तू प्राप्त झाल्यानंतर पेरणीचा पाऊसही पडला, पेरणीही सुंदर झाली, पण त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही, काय होईल पेरणीचं? मग पुन्हा भगवंताला आपण प्रार्थना करू, पुन्हा विनंती करू, पुन्हा मागणी करू की आता जी पेरणी झालेली आहे भगवंता तुम्ही हिचा सांभाळ करा. सांभाळ करा म्हणून जी मागणी केलेली आहे त्याला क्षेमात्मक मागणी म्हणतात. विठाला विठा. आपल्याकडे तरी ह्या खातगाव पासून कोदरी पर्यंत हा जो रोड जातो ना, हे उभा रोड, याच्या अलीकड श्री संत सोपान काकांचा मर्यादित भाग आहे, पलीकडे श्री संत मोतीराम महाराजांचा मर्यादित भाग आहे. पलीकडे गेलं तर दुपारी काल्याचं कीर्तन नसतं. जे श्री संत मोतीराम महाराजांच्या फळावर आहेत त्यांना माहित आहे, तिकडं दुपारी पूजेचं कीर्तन असतं बरं का. आणि पूजेचं कीर्तन म्हटलं की त्यांनी ठराविक अभंग निवडून दिलेला आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, आपल्याकडे काला असतो, आणि संध्याकाळी कीर्तन मागणी पर प्रकरणातलं. विठाला श्री संत तुकोबराय मागणी करतात. मागणी करत असताना मागणी कुणी करावी कुणाला करावी याला सुद्धा अतिशय महत्व आहे. मागणी ज्याला करायची आहे ते एक तरी देव असावेत किंवा संत असावेत. ज्यांच्याकडे मागणी करावी तो देण्यासाठी समर्थ असला पाहिजे, त्याच्याकडे मागणी करावी. आणि कुणी मागणी करावी या प्रश्नाचं उत्तर आहे जो अधिकारी पुरुष आहे. मागणीला सुद्धा अधिकारी लागतो. अधिकारी नसेल तर मागणी परिपूर्ण होऊ शकत नाही. मागणी परिपूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी अधिकारी पुरुष असावा लागतो. व्यवहारामध्ये सुद्धा आपण मागणी करतो, पण ज्याच्या त्याच्या गरजेनुसार करतो बरं का. व्यवहारिक दृष्टीनं जर पाहिलं तर मागणी करणारे अल्पबुद्धी लोक आहेत, मागणी करणारे व्यवहारिक बुद्धीचे लोक आहेत, आणि मागणी करणारे विवेक पारमार्थिक लोक आहेत. विठाला विठा. संत महात्म्यांनी शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे मागणी 2च वेळा संभवते. मागणी कधी संभवते? ज्यावेळी आपली वस्तू एखाद्यानं बळजबरीनं हिसकावून नेली तर ती परत मागण्याचा अधिकार आपल्याला आहे. सगळ्यात सोपा दृष्टांत द्यायचा झाला, 150 वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, आणि राज्य केल्यानंतर लोकमान्य टिळकासारखे काही नेते मंडळी सावध झाली, आणि लोकमान्य टिळकांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. चकारात्मकला महत्व आहे.
स्वातंत्र्य आमचं आहे, देश आमचा आहे, म्हणून त्याचं स्वातंत्र्य आम्ही मिळवणार, कारण ते स्वातंत्र्य इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं. विठाला विठाल. म्हणून बळजबरीने एखाद्यानं वस्तू घेतली तर ती परत मागण्याचा अधिकार आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये 1 महिना 1 वर्ष आपण जर सेवा केली किंवा एखाद्याचं काम केलं तर महिन्याच्या काठी किंवा वर्षाच्या काठी आपल्याला पगार मागण्याचा अधिकार आहे. पगार मागण्यासाठी सेवा करावी लागते बर का, सेवा करावी लागते. जसं वारकरी संप्रदायामध्ये भावभक्तीने आपल्याला भगवंताला मागणी करायची असेल तर त्याच्यासाठी सेवा असावी लागते. विठाल विठाल. सेवा केली नाही, परमार्थामध्ये सेवा केली नाही आणि मागायला निघाला, संत महात्म्यांनी सांगितलं त्याला फजितखोर म्हणतात बरं, है का? न करिता सेवा मागे जो मुशारा, तया फजित खोरा लाज नाही, तया फजित खोरा लाज सेवा, न करिता सेवा मागे जो मुशारा, तया फजित खोरा लाज नाही. तसं परमार्थामध्ये सेवा जर नसेल तर भगवंताला मागण्याचा अधिकारी राहत नाही. विठाला विठाल. आणि तशी सेवा करावी लागते. परमार्थामध्ये सेवा केली की मागण्याचा अधिकारी होतो. तो कामने दाना सेवा घेताना वाचो, सेवा घेताना वाचो, सेवा घेताना वाचो.
म्हणे दान दान. सेवा घेतलेल्या वाचवा. मग सेवा अत्यंत महत्वाची आहे महाराज. सेवा केल्याशिवाय अधिकारी होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये कोणत्याही पद्धतीनं अधिकार प्राप्त नसताना जर माणसानं मागायला सुरुवात केली तर काय मागावं हे सुद्धा कळत नाही. व्यवहारामध्ये अल्पबुद्धीनं मागणारे लोक आहेत. अल्पबुद्धीने मागणारे लोक. राजा प्रसन्न झाला, आपल्याला सर्वांना दृष्टांत माहित आहे. राजा प्रसन्न झाला, पण शेतामध्ये नांगर हाकताना राजा जवळाला सांगितलं, तू उन्हामध्ये काम करतो एवढ्या, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग. आणि तो शेतकरी सकाळपासून तंबाखू घेऊन होता पण चुना नव्हता. राजा प्रसन्न झाला आणि तंबाखूला चुना नसल्यामुळं त्यानं सांगितलं, राजेसाहेब बरं झालं तुम्ही आला, तेवढा चुना तेवढा ते म्हणले आम्हाला बस. त्याला म्हणायचं अल्पबुद्धीनं मागणारे लोक. विठाला काही लोक व्यवहारिक बुद्धीनं मागणारे आहेत. देव प्रसन्न झाला तरी उद्धार घडून घेण्याची तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये नाही. व्यावहारिक दृष्टीनं मागणारे. व्यावहारिक दृष्टीनं म्हणजे कसं, भगवान शिवजी प्रसन्न झाले एक जणाला, आणि भगवान शिवजी प्रसन्न झाल्यानंतर शिवजी जवळ आले, फार तुझी तपश्चर्या झाली, काय मागायचे ते माग, व्रमब्रूही असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, हे भगवंत तुम्ही आम्हाला प्रसन्न झालात, काही हरकत नाही, पण मला जे पाहिजे ते तुम्ही द्याल का. त्यांनी सांगितलं हो, तुम्ही काय मागायचे ते मागा. त्यांनी सांगितलं, मला एकदा वस्तू प्राप्त झाली की ती सरली नाही पाहिजे. त्यानं वरदानच मागून घेतलं. उत्तम भाऊ काय न सरो वरदान मागून घेतलं. भगवान शिवजींनी सांगितलं, तथास्तु, जे काही तुला प्राप्त होईल ते कमी होणार नाही. आणि मग मात्र महाराज एवढ्यातच पिंडीच्या जवळ सुवर्णाचं पोतं पडलेलं होतं. सुवर्णाचं पोतं ते उचललं मानेवर. जसंही मानेवर उचललं दुसरं तिथं तयार त्याला दिसलं. त्याला वाटलं आता हे घरी नेऊन टाकावं. काय करावं, घरी नेऊन टाकावं, पुन्हा येऊन घेऊन हे जावं. सुवर्णाचं पोतं सोडतंय कोणी. सुवर्ण म्हणजे सोनं किती महाग झालंय माहित नाही का आता तुम्हाला. काल तर बातमी आलती युट्यूबला, 1 लाखाच्या वर गेलंय. विठाला विठाल. बरोबर सुवर्णाचं पोतं मानेवर घेतलं, घरी नेऊन टाकलं. पण वरदान काय होतं, न सरो. मानेवरलं जसंही पहिलं पोतं टाकून दिसलं, दुसरं मानेवर बसलं. आता दुसरंही टाकून दिलं, टाकून दिल्याबरोबर तिसरं मानेवर बसलं. भगवान शिवजीचा वर आहे महाराज, ते काही साधा वर आहे का. तिसरं टाकून दिलं, चौथं मानेवर बसलं. टाकूनच देऊ लागलं पण मानेवरलं काही उतरना, वरच होता महाराज. न सरो, सरणारच नाही कधी ती गोष्ट. आणि मग मात्र महाराज थकून 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 एवढ्या उन्हामध्ये पाणी पाणी म्हणून ते शेवटी मेलं. पण सुवर्णाचं पोतं काही मानवरलं कमी झालं नाही. गावकरी मंडळ जमली, म्हणले आता याला सगळे जण तिरडीवर बांधा, स्मशानभूमीकडे घेऊन जा. निघाले स्मशानभूमीकडे घेऊन जायला. जसंही स्मशानभूमीकडे घेऊन गेले महाराज, तिरडीवरून सोडलं, पहिलं मड उचलून चितेवर ठेवलं की दुसरं तयार झालं. वरदानच होतं, न सरो. विठाला विठा. याला म्हणतात व्यावहारिक दृष्टीने मागणारे लोक. परंतु परमार्थामध्ये असे लोक नाहीत. परमार्थामध्ये व्यावहारिक दृष्टीनेही मागत नाहीत. परमार्थामध्ये अल्पबुद्धीनेही मागत नाहीत. परमार्थामध्ये मागणारी जी मंडळी आहे, ही मागणारी मंडळी महाराज विवेकी पारमार्थिक बुद्धीने मागणारी मंडळी आहे. विवेकी बुद्धीने मागणारी मंडळी आहे. परळीला घडलेला दृष्टांत आहे, सर्वांना सुपरिचित आहे, सर्वांनी ऐकलेला आहे. सत्यवान नावाचा पुरुष आणि सावित्री नावाची स्त्री आहे. आणि मग मात्र महाराज अतिशय 18 विश्व दारिद्र्य घरी आहे. 18 विश्व दारिद्र्याचा अर्थ माहित आहे का तुम्हाला रावसाहेबांना. 18 विश्व दारिद्र्य नाव का पडलं, 18 गुणिले 20 केलं की 360 होतं. 360 दिवस याचाच अर्थ आहे 1 वर्ष, आहे का नाही.
म्हणजे वर्षानुवर्ष ज्याचं दारिद्र्य हटत नाही त्याला 18 विश्व दारिद्र्य म्हणतात. मग अशा दारिद्र्यामध्ये पडलेले रोज सरपणाची मुळी आणायची महाराज आणि ती विकून आपला चरितार्थ भागवायचा. घरी वडील एकटेच आंधळे आणि अशा परिस्थितीमध्ये मुळी आणण्यासाठी जंगलामध्ये गेल्यानंतर आमच्या सत्यवानाला महाराज सर्प चावलेला आहे. जसा ही सर्प चावला मृतदेह त्या ठिकाणी पडला. स्वतः यम घेऊन जायला आले आणि ह्या सर्व गोष्टी महाराज पातिव्रत्याच्या बळावर आमच्या सावित्री मातेने पाहिल्या. यमाने जीव घेतलेला आहे मुठीमध्ये आणि यम महाराज रेड्यावर बसून यम लोकाला निघालेला आहे. यम लोकाला निघाल्यानंतर पतिव्रतेच्या बळावर आमच्या सावित्री माता यम लोकापर्यंत पाठीमागे जातात आणि पाठीमागे गेल्यानंतर दारातून यम लोकाच्या दरबारामध्ये प्रवेश करणार. यमाने पाठीमागे वळून पाहिलं, सावित्री माता, कुणीतरी स्त्री दिसते. कसं काय स्त्री इथपर्यंत आली? आजपर्यंत असा प्रसंग कधी घडला नाही. आजपर्यंत इथपर्यंत कोणी आलं नाही, पण आज आलं. काय कारण असेल? विचारू लागले महाराज, तू कोण आहेस? जो जीव तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात तो माझा पती आहे आणि त्याला सोडवण्यासाठी तुमच्यापर्यंत मी आलेली आहे. अरे बापरे, सोडवण्यासाठी आजपर्यंत कोणीच आलं नाही आणि कोणीच आलेलं नसताना सुद्धा ही स्त्री इथपर्यंत आली. नवल वाटलं यमाला. त्यांनी सांगितलं, एकदा मेलेला माणूस आम्ही परत देत नाही. तिनं सांगितलं, मी त्याला परत नेणारच. यम प्रसन्न झाला, एवढी धड बाई आहे म्हणजे. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग मात्र महाराज यमानी सांगितलं, सत्यवानाचा जीव सोडून बाकी काय मागायचे ते माग. वरम हे तुला दिलं म्हणले. तिनं सांगितलं, अजून एकदा विचार करा, कारण विवेकी परमार्थिक बाई आहे. आणि मग मात्र त्या सावित्री माता म्हणते, यमा अजून एकदा विचार कर. त्यांनी सांगितलं, केला विचार, वरमब्रोही काय मागायचे ते माग. आणि मग मात्र विवेकी आणि परमार्थिक बुद्धीनं मागणारी ही सावित्री आहे. सावित्रीनं सांगितलं, माझ्या सासऱ्याने त्यांचा नातू राजगादीवर पाहिलेला बघावा. काय मागितलं? माझ्या सासऱ्याने त्यांचा नातू राजगादीवर पाहिलेला बसलेला बघावा. यमाला पंचायत पडली. यमानं सांगितलं, ही साधी बाई नाही, ही पूर्ण परमार्थिक बाई आहे आणि रात्रंदिवस परमार्थामध्ये सेवा केलेली आहे. यमानं सांगितलं, तथास्तु, शब्दाला फिरत नाही. आणि वर दिल्याबरोबर महाराज सत्यवानाला परत द्यावं लागलं. पतीला जिवंत केलं एकाच मागणीत पतीला जिवंत केलं. 10 वर्ष लग्न होऊन झाले होते, पुत्रप्राप्ती नव्हती, पुत्रही झाला आणि सासरा आंधळा घरामध्ये होता. यमाला त्याला डोळे द्यावे लागले आणि 18 विश्व दारिद्र्य संपून त्याला राजगादीवर बसवावं लागलं. आणि त्या म्हाताऱ्यानं महाराज ते नातू राजगादीवर बसलेला पाहिला. कशी मागणी आहे? आपल्या डोक्याच्या बाहेरचे. आपण इथं सोडून द्या विठाला. याला म्हणतात परमार्थिक दृष्टीनं मागणी आहे, विवेकी बुद्धीनं मागणी आहे. आणि अशी विवेकी बुद्धीनं मागणी मागणारे आमची संत मांदियाळी आहे. सर्वश्रेष्ठ संत आहेत. त्यांनी सांगितलं, आम्ही काहीच मागत नाही. खरं मागणाऱ्याची परंपरा आहे का? श्री संत तुकोबराय सांगतात, काहीही झालं तरी आम्ही देवाला काही मागत काही मागणे हम अनुचित वडिलाची रेता जाणता सो हो, वडिलाची रेता जाणता सो. काही मागणे
मागणे हे अमानुचित. है का नाही? संत महात्म्यांनी सांगितलं भिक्षा पात्र अवलंबने हे जळू जिने लाजिरवाने. है का नाही? अहो भिक्षा मागायला हातात पात्र घेणं किंवा कुणाला तरी कुणाच्या तरी पुढे जाऊन मागणं आम्हाला अतिशय लाजिरवाण आहे. सर्वसामान्य सोडून द्या हो, देवानं मागा म्हणून सांगितलं तरी ज्यांनी मागितलं नाही त्यांना तुकोबराय म्हणतात. विठाल विठाल. अनेक प्रकारे सेवा भगवंताची झालेली आहे. श्री संत तुकोबरायांच्या 8 पिढ्यापासून सेवा झाली भगवंताची. भगवंताच्या डोक्यावर वज झालं. कुणाचं? 8 पिढ्याच्या सेवेचं. 8 पिढ्यामध्ये भगवंतानी मागा म्हणून मागितलं सांगितलं तरी कुणीही मागितलं नाही. श्री संत तुकोबराय येतात आणि श्री संत तुकोबराय आल्यानंतर मागा म्हणले काहीतरी. श्री संत तुकोबरायांनी सांगितलं आम्ही मागत नाही, आम्ही मागत नाही. आणि मागत नसल्यामुळे मग मात्र महाराज भगवंत पुन्हा पुन्हा म्हणतात अरे तुकोबा काहीतरी माग. तुमच्या कर्जाचं डोक्यावर माझ्या वज झालंय बरं. तुमच्या कर्जाचं तुमच्या सेवेच्या कर्जाचं ऋण माझं डोक्यावर वज झालंय. कमीत कमी ते मला खांद्यावर तरी आणू द्या. काहीतरी मागा. पण संत महात्मे काहीच देवाला मागत नाही. बरं देवाला जरी संत महात्म्यांनी मागितलं तरी ते संसारातलं काहीच मागत नाहीत. जरी मागितलं तरी काय मागतात? देवासाठीच मागतात आणि देवच मागतात. विठाला संत तुकोबरायांना महाराज पूर्वीपासून परंपरा माहित आहे. पूर्वीच्या संत महात्म्यांची परंपरा माहित आहे. भक्त प्रल्हाद आहेत. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा वध भगवंतांनी केला. भक्त प्रल्हाद दुःख मानू लागले. पण भक्त प्रल्हादाला ज्ञानाची प्राप्ती करून दिली आणि सांगितलं वरमगृही काय मागायचं ते माग. आता भगवंत साक्षात प्रसन्न झाल्यानंतर जे काही मागेल ते मिळणार आहे. परंतु महाराज प्रल्हाद काहीच मागत नाहीत. जे पूर्वीचे संत महात्मे आहेत त्यांनी काहीच भगवंताकडे मागितलं नाही. आणि जे मागितलं तो देव किंवा देवासाठीच मागितलेला आहे. आपल्याला सर्वांना महाभारतातला दृष्टांत माहित आहे. दुर्योधन आणि अर्जुन ज्यावेळी मागण्याकरता गेले त्यावेळी दुर्योधनानं देवाचं मागितलं आणि अर्जुनाने देवच मागितला. विठाला म्हणून श्री संत तुकोबरायांना ह्या सर्व गोष्टी माहित आहेत. मागायचं तर काय मागायचं? देवासाठी किंवा देवच मागायचा महाराज. आणि म्हणून श्री संत तुकोबराय इथं मागणी करतात संत महात्म्यांकडे. आणि कारण संत महात्म्याकडे मागणी करण्याचं दुसरं कारण आहे. डायरेक्ट देवाशी आपण ज्यावेळी संवाद साधतो त्यावेळी देव आपल्याला देईलच याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे श्री संत तुकोबराय मागत असताना संत महात्म्यांना मध्ये घालतात. कुठेही बघा तुम्ही. पूर्वी काकड्याच्या अभंगामध्ये बघा तुम्ही. संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. किंवा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. है की नाही? श्री संत तुकोबराय म्हणतात तुम्ही जर माझे त्या ठिकाणी भगवंताला सांगितलं की तुकोबरायांचं अशा प्रकारचं मागणं हे त्यांना द्या तर भगवंत माझी उपेक्षा करणार नाहीत. म्हणून भगवंताकडे मागण्याच्या ऐवजी श्री संत तुकोबराय महाराज अतिशय काकुळतीनं विनवणी करतात. अभंगाच्या शेवटाचे नावाने शेवटा
विनवणी संत जनी परिसावी. श्री संत तुकोबराय संत महात्म्यांच्या पायावर डोकं ठेवतात आणि संत महात्म्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना विनवणी करतात. ही माझी शेवटची विनवणी तुम्हाला आहे. आपण सुद्धा व्यवहारामध्ये शेवटची विनवणी करतो नाही का? आपण सुद्धा विनंती करतोच. प्रत्येक वेळा विनंती करण्याची आपल्यावर सुद्धा पाळी येते. पण आपली विनवणी कशी असते? तुला 10 वेळेस झालं सांगालो श्रीरामांना, तुम्हाला 10 वेळेस झालं सांगालो काय, आता जर ऐकलं तर बरं, नाही तर टंगड तोडीन. विठाला विठा आपल्याकडे सुद्धा विनवणी आहे, पण आपली विनवणी वेगळी, व्यावहारिक दृष्टीची विनवणी वेगळी आहे. आणि संत महात्म्यांनी केलेली विनवणी फार मोलाची आहे, अतिशय सर्वश्रेष्ठ विनवणी आहे. त्यांनी सांगितलं